नमस्कार। मागच्या व्हिडिओमध्ये आपण उघड्या डोळ्याने ओरा कसा पाहायचा ते जाणून घेतले। आपण बहुतेक माहिती ओऱ्याविषयी जाणून घेतली आहे। मी मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मेडिटेशन करावे असे सांगितले आहे, पण मेडिटेशन असा शब्द सुद्धा काढला तरी आपण असा विचार करू की ते धावपळीच्या जगामध्ये आपल्याला विचार करण्याची फुरसत नाही, तिथे मेडिटेशन कुठे करायचे, बरोबर ना? पण मी एक प्रामाणिकपणे प्रश्न विचारू का? आपण हातात मोबाईल घेतल्यानंतर तो किती वेळानंतर आपण खाली ठेवतो त्याचे आपल्याला भानही नसते। हे भानही नसते म्हणजे याचा अर्थ काय होतो? भान विसरायला लावणे म्हणजे ॲडिक्शन, आणि जे भानावर ठेवते ते मेडिटेशन। ह्या धावपळीच्या जगामध्ये आपण ॲडिक्शनसाठी अर्धा तास तरी नक्कीच काढतो, आणि मिळते काय आपल्याला? अशांतता। त्याऐवजी जर 10 मिनिटे मेडिटेशन केले तर आपल्याला आर्थिक, मानसिक आणि शारीरिक स्तरावरती फायदेच मिळतील। आता आपण रोज सारखा जर मोबाईल वापरला तर आपल्याला चार्ज करणे गरजेचे आहे। त्याचप्रमाणे आपले मन आणि शरीर सतत काम करत असते, चिंतेने ग्रासलेले असते। मग मला सांगा, 10 मिनिटे केलेले मेडिटेशन किती वेळ चालणार? पण मला विचाराल तर आपण जेवढा वेळ काम करतो तेवढा वेळ मेडिटेशन करू शकतो। पडला ना प्रश्न, कसे काय शक्य आहे? अगदी सोपे आहे। जे कुठलेही काम आपण करतो ते लक्ष देऊन केले की झाले मेडिटेशन। हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये मेडिटेशनचा अर्थ ध्यान असा होतो। कुठलेही काम करताना मन आणि शरीराने एकरूप होऊन केले की झाले ध्यान। जेवताना एक एक पदार्थाची चव आपल्या जिभेवर जाणवते ते ध्यान। असे ध्यान आपण कधीही, कुठेही, केव्हाही करू शकतो। सतत आपल्याला जागरूक राहण्याची सवय लागली पाहिजे, आणि ही सवय लागण्यासाठी आपल्याला 10 मिनिटे शांत बसून मेडिटेशन करण्याची गरज आहे। तर हे मेडिटेशन करताना आपल्याला कुठल्या अडचणी येतात ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तोपर्यंत धन्यवाद।